आज हा सदस्य जाणार घराबाहेर। तर मित्रांनो, आपण आज ह्याच मुद्द्यावर बोलणार आहे की आज घराबाहेर कोण जाणार आहे आणि कोण नाही ते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्याला भावने काय बोलले, हाच विषय आहे। तर विषय मित्रांनो लास्ट पर्यंत समजून घ्या आणि व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा, तेव्हाच विषय समजेल काय आहे आणि काय नाही ते। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। त्याच सोबत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडा। तर चला मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्याला भाऊने काय बोललं। तर दिव्याला भाऊने असं बोललं की लाडकी भाऊ योजना पण सुरू झालेली आहे आणि ते सुरुवात केलेली आहे दिव्या शिंदे यांनी। तर मला एकच म्हणणं आहे की जर नातं भावाचं असेल तर काय प्रॉब्लेम आहे, तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन जर लव्ह अँगलच दाखवायचा असेल तर मग ते काय फायदा झाला। तर भावाचं नातं आहे तर असू द्या ना, ते पब्लिकला बघायला आवडतं। आणि सगळ्यात महत्त्वाची ही म्हणजे की तिथे भावाचं नातं असेल, फक्त तिथे तोपर्यंत भावाचा नाता आहे जोपर्यंत टास्क येत नाही किंवा विरोध बनत नाही। मित्रांनो, तिथं सगळेजण आपापल्यालाच निर्णय घ्यायचा आहे आणि स्वतःचा डिसिजन स्वतःच घेणार आहेत। सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे दिव्या पण स्वतःचा निर्णय स्वतःच घेणार आणि राकेश बापट पण स्वतःचा निर्णय स्वतःच घेणार, ना की भाऊ बघणार ना बहीण बघणार। ज्यावेळेस निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेस तर ते स्वतः इंडिव्हिज्युअली खेळणार ना। मग नातं भावा बहिणीचा तर काय प्रॉब्लेम झाला तिथे, मला तर हे चुकीचं वाटलं आजचा भाऊचा धक्का। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ते म्हणजे जर बघायला गेलं तन्वीचं तर लव अँगल बनवते, ते लव अँगल चालते का तुम्हाला? ते चालतं, लव अँगल चालतं, पण भावाचा धक्का आणि भावाचं आणि बहिणीचं नातं हे बिलकुलही चालत नाही। बरं ठीक आहे, दिव्या शिंदेला भाऊकडून काहीतरी झाप भेटला, हे सगळं चालू आहे तर चांगली गोष्ट आहे। त्याच्यातून तिने काहीतरी शिकेल आणि पुढे आणखी इम्प्रूव्ह करेल स्वतःला। आणि राहिला विषय मित्रांनो, आता घराबाहेर कोण जाणार आहे ते मोस्टली मित्रांनो सगळ्यात कमी वोट आलेले आहेत सोनालीला। आणि सोनाली नॉमिनेट नव्हती, तुम्हाला जर असं वाटत असेल तर बिग बॉस यांनी पर्सनली त्यांना नॉमिनेट केलं होतं। सगळ्यात कमी आलेत वोट सोनालीला। दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, आणखी एक जण आहे, त्याचं नाव मला कमेंट मध्ये तुमच्याकडून ऐकायचं आहे। काय वाटते तुम्हाला, कोण घराबाहेर जाईल आणि कोण नाही, हे कमेंट करून नक्की सांगा।